त्याचप्रमाणे सांगा नाव. एनसीपीची देखील पुढे आलेली आहे. शिवसेनेचे नेमके किती नाही यादी आता बघा, तुम्हीच सांगितले यादी ठरली, नावं मला पाहिजेत ना. मग मी आता ताबडतोब अभिनंदन करून टाकतो ना. 21-13 नंतर पाऊल ठरलं असं काही चर्चा झाली ठरला किती ठरला शिवसेनेमध्ये 2.5 वर्षांचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का किंवा काय निकष असा पण ठरलाय. साहेब, एकंदरीत दिल्लीतली जी राजकीय घडामोडी होतात, पवार साहेब अमित शहाना भेटले किंवा अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणाला काय त्याचा परिणाम होईल? मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. तत्त्व जरी आमची पक्षाची एकामेकाची जरी वेगळी असली तरी या राज्याचे ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, देशाचे डिफेन्स मिनिस्टर होते, देशाचे अन्नमंत्री होते. त्याच्यावर मी देखील ट्विट केलेलं आहे. आणि जर ऑनर म्हणून अमित शहा साहेब त्यांना भेटले असतील तर त्याच्यातनं राजकीय अर्थ लावावे असं मला काही वाटत नाही. आणि तसं असेल तर लवकर कळेल ना. अमित शहा साहेबांनी काल त्यांची भेट घेतली, त्यांचा अभ्यास बघता काल राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या सभापतीने जे भाषण केलं त्याच्यामध्ये देखील शरद पवार साहेबांचं ऑनरच केलं ना. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जरी असली, आम्ही एकमेकाचे तत्वानं जरी विरोधक असलो तर या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार साहेबांचं योगदान आहे. आणि अशा नेत्याच्या वाढदिवसाला काय शुभेच्छा द्यायला मला असं वाटतं की कोणाचं बंधन नाही. शिवसेने नेते संजय